नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 30 जानेवारी 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण ज्या काही आपल्या महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामध्ये अर्थसंकल्प, विधानसभा, राज्यसभा, सामंजस्य करार, नीती आयोग, आरक्षण, अर्जुन मुंडा यावर आधारित जे काही क्वेश्चन करंट अफेअर रिलेटेड आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी आजची आपली पहिली न्यूज आहे ती लोकसत्ता न्यूजपेपरमधून आहे आणि ती अर्थसंकल्पावर आधारित आहे। सरळ या ठिकाणी आपली न्यूज पाहूया। 3 वर्षात 5 लाख कोटी अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। तर या ठिकाणी पहा, ज्या काही अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत यांनी असे आशावाद व्यक्त केला आहे की येणाऱ्या 3 वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही 5 लाख कोटीची अर्थव्यवस्था होईल आणि जगातील ती 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून पुढे येईल। अशा प्रकारचा एक आशावाद, एक विश्वास या ठिकाणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। तर या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। संसदेमध्ये प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प कोणाकडून मांडला जातो अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी जो पर्याय ए आहे तो आहे पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी अर्थमंत्री, डी गृहमंत्री। तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की संसदेमध्ये जो काही केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जातो जो की पूर्वी 28 फेब्रुवारी या तारखेला मांडला जायचा तो आता या ठिकाणी 1 फेब्रुवारी या तारखेला मांडला जातो। मग या ठिकाणी 1 फेब्रुवारीला येणाऱ्या जो काही अर्थसंकल्प मांडला जाणार आहे तो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मांडला जाईल। अर्थातच या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी अर्थमंत्री। अगदी योग्य या ठिकाणी आपला पर्याय आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 2 जो की या ठिकाणी विधानसभेसंदर्भात आहे। सरळ या ठिकाणी आपला प्रश्न पाहण्यापूर्वी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। राष्ट्रवादीतील आमदारांच्या अपात्रतेचा 15 फेब्रुवारी पर्यंत निकाल अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। या ठिकाणी तुम्हाला माहितीच असेल की जो काही राष्ट्रवादी पक्ष आहे यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे 2 गट पडले आहेत आणि यामध्ये या ठिकाणी योग्य गट कोणता यावरून तो वाद आहे आणि त्या संदर्भात जो काही निर्णय आहे तो त्या ठिकाणी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष जे आहेत ते घेणार आहेत आणि त्यांना या ठिकाणी 15 फेब्रुवारी पर्यंत तसा निकाल देण्यासाठी या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष कोण आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे सयाजी सिलमन, पर्याय बी आहे GV माळवणकर, आपला पर्याय सी आहे नीलम गोरे आणि शेवटचा पर्याय आहे राहुल नार्वेकर। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे जे काही अध्यक्ष आहेत ते आहेत राहुल नार्वेकर। म्हणजेच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय डी राहुल नार्वेकर। नीलम गोरे या महाराष्ट्राच्या जी काही विधान परिषद आहे त्या विधान परिषदेच्या सध्या प्रभारी अध्यक्ष आहेत आणि GV माळवणकर हे आपल्या केंद्रीय लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते आणि सयाजी सिलमन हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते। हे जी नावे आहेत ही नावे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे जी की या ठिकाणी राज्यसभे संदर्भात आहे। सरळ आपली न्यूज पाहूया। ठाकरे शरद पवार गटाला फटका अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 4 वरती दिसून जाईल। ही जी न्यूज आहे ती पूर्णच्या पूर्ण राजकीय न्यूज आहेत। येणाऱ्या काळामध्ये जी काही राज्यसभा आहे त्या राज्यसभेच्या निवडणूक होणार आहे आणि त्या अंतर्गत जे काही नवीन सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना याचा फायदा होईल अशा प्रकारचा या न्यूजचा या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला आहे। सरळ या ठिकाणी जी काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। राज्यसभेत महाराष्ट्राला एकूण किती जागा मिळाल्या आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पर्याय ए 19, बी 21, सी 17 आणि डी आहे 15। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे
की जी काही राज्यसभा आहे, राज्यसभेमध्ये एकूण महाराष्ट्राच्या हिश्श्याला 19 जागा आल्या आहेत. अर्थातच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए. तर या ठिकाणी लोकसभा आणि दुसरी असते केंद्र स्तरावर राज्यसभा. मग या ठिकाणी जी काही लोकसभा आहे, लोकसभामध्ये 550 सदस्य संख्या आहे आणि राज्यसभेमध्ये 250 सदस्य संख्या आहे. या 250 सदस्यापैकी महाराष्ट्राच्या हिश्श्याला 19 सदस्य येतात आणि या ठिकाणी जे काही सदस्य आहे ते 48 हे महाराष्ट्राच्या हिश्श्याला येतात. म्हणजे जी काही लोकसभा आहे, लोकसभेमध्ये महाराष्ट्राची सदस्य संख्या किंवा महाराष्ट्राचे खासदार यांची संख्या 48 राहील आणि जी काही राज्यसभा आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या खासदाराची संख्या या ठिकाणी 19 राहील. लोकसभा, राज्यसभा यामध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व किती प्रमाणात आहे किंवा ती संख्या किती आहे, ती संख्या तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेची संख्या किती आहे, तो 288 महाराष्ट्र विधानसभेची संख्या आहे, हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ही जी आकडेवारी आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. या आकडेवारीवर आधारित मागच्या काळामध्ये आयोगाने बरेचसे प्रश्न विचारले आहेत आणि येणाऱ्या काळामध्येही यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे, पुढच्या प्रश्नाकडे. तर या ठिकाणी जे पुढचे आपले 2 प्रश्न आहेत, एक प्रश्न आहे सामंजस्य करारावर आधारित आणि दुसरा प्रश्न आहे नीती आयोगा संदर्भात. सरळ या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबत भारताने कोणत्या आफ्रिकन देशासोबत सामंजस्य करार केला आहे, अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आहे दक्षिण आफ्रिका, बी आहे इजिप्त, सी केनिया आणि शेवटचा पर्याय आहे मित्रांनो सुदान. तर या ठिकाणी जो काही संरक्षण क्षेत्र आहे म्हणजे डिफेन्स सेक्टर आहे त्यामध्ये सहकार्याबाबत भारताने इजिप्त या देशासोबत या ठिकाणी करार केलेला आहे आणि या ठिकाणी भारत आणि इजिप्त हे देश संरक्षण क्षेत्रामध्ये जे काही साहित्य निर्मिती असेल किंवा एकमेकाप्रती ज्या डिफेन्स आहे त्या डिफेन्समध्ये ते सहकार्य करणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असेल पर्याय बी इजिप्त. पाहूया प्रश्न क्रमांक 5, कोणत्या राज्याने नीती आयोगासारखी राज्यस्तरीय संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे, अशा प्रकारच्या या ठिकाणी मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 5 आहे. ज्या ठिकाणी आपले पर्याय ए केरळ, बी महाराष्ट्र, सी तेलंगणा आणि शेवटचा पर्याय आहे पश्चिम बंगाल. तर या ठिकाणी महाराष्ट्र हे ते राज्य आहे जे की केंद्र सरकारप्रमाणे राज्यातही नीती आयोगासारखी संस्था स्थापन करणार आहे. तुम्हाला माहिती असेल की जे काही पहिलं योजना आयोग होतं त्या योजना आयोगाच्या जागी किंवा प्लॅनिंग कमिशन ज्याला आपण म्हणतो त्या प्लॅनिंग कमिशनच्या जागी या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि ती एनडीए गव्हर्नमेंटने केलेली होती. आता या ठिकाणी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली होती, हे तुम्ही मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पाहूया आपले प्रश्न क्रमांक 6 आणि 7 जे की आरक्षण आणि अर्जुन मुंडा यांच्यावर आधारित आहेत. सरळ प्रश्न क्रमांक 6 पाहूया. कोणत्या राज्याने राज्यातील खेळाडूंसाठी सरकारी नोकऱ्यामध्ये 2% आरक्षण जाहीर केले आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आहे आंध्र प्रदेश, बी राजस्थान, सी तमिळनाडू आणि शेवटचा पर्याय आहे कर्नाटक. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी. या ठिकाणी राजस्थान या राज्याने राज्यातील जे काही खेळाडू आहेत त्यांच्यासाठी सरकारी नोकऱ्यामध्ये 2% आरक्षण म्हणजे राखीव कोटा नोकऱ्यामध्ये राखून ठेवलेला आहे आणि या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय बी. पाहूया प्रश्न क्रमांक 7, अर्जुन मुंडा हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आहे अरुणाचल प्रदेश, बी झारखंड, सी उत्तर प्रदेश आणि शेवटचा पर्याय आहे उत्तराखंड. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे जे काही अर्जुन मुंडा आहेत ते झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केलं होतं. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 30 जानेवारीचं जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे आणि चालू घडामोडी आहेत त्यावर आधारित आपली डिस्कशन या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. चॅनलवरती नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि न विसरता या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे
त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट आहेत त्या अपडेट, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात जे काही महत्त्वाचं मटेरियल असेल जे की ऑनलाईन उपलब्ध आहे तेही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.